वेलकम टू कॉमर्स वाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण 11वी कॉमर्स मधील तुमचा अकाउंट हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर फर्स्ट ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक अभ्यासतोय. याच्यामध्ये बुक कीपिंगचं डेफिनेशन, मिनिंग, फीचर्स, ऑब्जेक्टिव्ह, युटिलिटी, नीड ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि आता काही महत्त्वाच्या कन्सेप्ट म्हणजेच टर्मिनॉलॉजीज आपण या टॉपिक मधल्या अभ्यासतो आहोत. काही महत्त्वाच्या टर्म, बेसिक कन्सेप्ट अभ्यासतोय. तर हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. मी लास्ट काही व्हिडिओमध्ये समजून सांगितलेले की या टर्म, या कन्सेप्ट तुम्हाला अकाउंट शिकत असताना वारंवार ऐकायला भेटणार आहेत. हे शब्द तुम्हाला वारंवार ऐकायला भेटणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ जरा काळजीपूर्वक बघा, याच्या नोट्स काढा, तुमची नोटबुक आणि पेन घेऊन बसा लेक्चरला, जेणेकरून मी जे काही समजून सांगतोय तुमच्या बुक्स मधल्याच नोट्स आहेत त्या बघा आणि त्या ठिकाणी तुम्ही ते लिहून ठेवा किंवा तुमच्या सेपरेट बुक्स मध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि तुमच्या वर्गमित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करायचे. तर आजच्या टॉपिक मध्ये जो काही पार्ट आपण अभ्यासणार आहे त्याला लगेच सुरुवात करूया. कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. चला तर मग चला, आज आपण शिकणार आहोत एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. बघा, आता सुरुवातीला आपण एक्सपेंडिचर म्हणजे काय ते समजून घेऊया. तर पहा, एक्सपेंडिचर अँड अमाऊंट, पहा, एक्सपेंडिचर अँड अमाऊंट स्पेंड बाय द बिझनेस फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ड बाय बिझनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर. म्हणजे आपल्याला जर काय पाहिजे असेल त्यासाठी जर आपण काय अमाऊंट पेड केलेली असेल तर त्याबद्दल एक्सपेंडिचर म्हणणार. एक्सपेंडिचरचे मेनली दोन प्रकार आहेत, पण त्यांनी आपल्याला अजून एक तिसरा एक्स्ट्रा आहे तो पण बघणार आहोत आपण. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, द एक्सपेंडिचर इज इनकर्ड टू अक्वायर्ड फिक्स असेट, म्हणजे आपल्या फिक्स असेट परचेस करण्यासाठी. फिक्स असेट कोणत्या, सर आपल्याला जर समजा मशिनरी परचेस करायची आहे तर ही मशिनरी परचेस करण्यासाठी, फर्निचर परचेस करण्यासाठी, त्याच्यानंतर बिल्डिंग परचेस करण्यासाठी, ह्या ज्या आपल्या असेट आहेत. फिक्स असेट म्हणजे काय की ज्या असेटचा उपभोग आपण लॉंग टाइम, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी घेणार आहोत. बिल्डिंग बघा लाईफ टाइम यूज करणार, मशिनरी लाईफ टाइम, फर्निचर लाईफ टाइम, ज्याचा बेनिफिट मोर दॅन 1 इयर. आणि ज्या असेट आपण मुवेबल नाही आहेत, आपण इकडे तिकडे हलवू शकत नाही, अशा देखील फिक्स असेट असणार आहेत. तर ह्या अक्वायर्ड करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितले, दिस एक्सपेंडिचर इज अक्वायर्ड टू इनकर्ड टू अक्वायर्ड फिक्स असेट ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट, ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे आपल्याकडे फर्निचर आहे, अजून आपण फर्निचर खरेदी केलं, म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी 50,000 रुपयाचं फर्निचर आहे आणि त्याच्यामध्ये अजून आपण 10,000 रुपयाचे परचेस केलं, म्हणजे आपल्याकडे फर्निचरची व्हॅल्यू किती होईल, 60,000. म्हणजे असे एक्सपेंडिचर की ज्याच्यामुळे असेटची व्हॅल्यू वाढते, म्हणजे इन्क्रीज होते. इट गिव्ह द बेनिफिट फॉर लॉंग पिरियड, आणि याचा बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड साठी होणार आहे, फॉर लॉंग टाइम साठी होणार आहे. अँड इट इज नॉन रिकरिंग इन नेचर, आणि असा खर्च वारंवार करावा लागत नाही. बघा, बिल्डिंग खरेदी केली की आपण एक दिवस त्या बिल्डिंग मध्ये राहणार, झोपणार आणि दुसऱ्या दिवशी विकून टाकून लगेच तिसऱ्या दिवशी नवीन बिल्डिंग घेऊ का, नाही. कारण की एकदा बिल्डिंग खरेदी केल्यानंतर ती आपण त्याचा यूज लॉंग पिरियड साठी करणार आहे. ती वारंवार आपण बिल्डिंग परत खरेदी करणार नाही, वारंवार फर्निचर खरेदी करणार नाही, वारंवार मशिनरी खरेदी करणार नाही. म्हणजे जे एक्सपेंडिचर नॉन रिकरिंग इन नेचरचे असतात, जे वारंवार करावे लागत नाही, अशा एक्सपेंडिचरला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणणार. खूप महत्वाचं सांगतोय, कॅपिटल एक्सपेंडिचर, द एक्सपेंडिचर इनकर्ड टू अक्वायर्ड फिक्स असेट ऑर इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट, ज्या फिक्स असेट खरेदी करण्यासाठी किंवा फिक्स असेटची व्हॅल्यू इन्क्रीज ज्या एक्सपेंडिचर मुळे होते, आणि जे एक्सपेंडिचर आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट देतात आणि नॉन रिकरिंग इन नेचरचे असतात, असे एक्सपेंडिचर म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत. आय होप कॅपिटल एक्सपेंडिचर क्लिअर. फॉर एक्झाम्पल त्यांनी या ठिकाणी सांगितलेले, परचेस ऑफ मशिनरी, एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग, परचेस ऑफ कम्प्युटर. बघा, मशिनरी, बिल्डिंग, कम्प्युटर हे लॉंग यूजचे आहेत, म्हणजे आपण लॉंग पिरियड साठी वापरणार आहे. त्याच्यामुळं हे जे असणार आहेत हे कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहेत. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर क्लिअर. आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय ते समजून घेऊ.
पहा, revenue expenditure is an expenditure from which no future benefit is expected but having immediate or short term benefit. बघा, असे एक्सपेंडिचर की ज्याच्यातून आपल्याला भविष्यात फायदा होणार नाही परंतु इमिडिएट किंवा ज्याचा ऑलरेडी आपण फायदा घेतलेला आहे किंवा ज्याचा बेनिफिट आपल्याला शॉर्ट पिरियड साठी असणार आहे, मे बी लेस दॅन 1 इयर, म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ज्या एक्सपेंडिचर केल्यामुळे आपल्याला बेनिफिट होऊ शकतो असे सगळे एक्सपेंडिचर म्हणजे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार आहेत. पुढे त्यांनी सांगितले इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर, फर्निचर खरेदी केलं किंवा मशिनरी खरेदी केलं तर प्रोडक्शन वाढन, प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढेल, परंतु रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हे आपली प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढवत नाहीत. दीज आर नॉर्मली डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणजे नॉर्मली डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात. म्हणजे आपल्याकडे 4-5 मजूर कामाला, त्यांना आपण मजुरी म्हणजे वेजेस दिलं, 1-2 कर्मचारी त्यांना सॅलरी दिलं, लाईट बिल पेड केलं, त्याच्यानंतर आपण अजून त्याला आपण काय म्हणूया रेंट पेड केलं, तर हे जे एक्सपेन्सेस आहेत छोटे छोटे एक्सपेन्सेस असतात, डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये केले जातात, लॉंग पिरियडसाठी त्याचा आपल्याला बेनिफिट राहत नाही. असे जे खर्च आहेत त्याला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन अपियर इन द डेबिट ऑर सॉरी, मी तुम्हाला मधूनच घेतलं तर पूर्ण वाक्य सांगतो. These are normally day-to-day operating expenses of business organization and appear on the debit side of trading or profit and loss account. आणि म्हणजेच काय की हे जे एक्सपेन्सेस आहेत ते नॉर्मली डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये बिझनेस मध्ये होत असतात आणि ते रेकॉर्ड कुठे केले जातात, डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे आत्ता लक्षात ठेवा, टॉपिक नंबर 9 तो तुमचा मला वाटतं 9 हा आहे, फायनल अकाउंट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे युजफुल असणार आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. मग रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे रेकॉर्ड केले जातात, डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जे डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये केले जाणारे खर्च आहेत ज्याच्यामुळे त्या बिझनेसचे प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढत नाही, ते शॉर्ट टर्म बेनिफिट साठी असणार आहेत आणि ते वारंवार केले जातात, रिकरिंग इन नेचरचे एक्सपेंडिचर आहेत, त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितले पेड फॉर रेंट, सॅलरी, वेजेस, हे जे आहेत हे आपले काय आहेत रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार आहेत. आता डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय ते बघूया. पहा, डेफर्ड रिव्हेन्यू, आता हे डेफर्ड रिव्हेन्यू हे रिव्हेन्यू नेचरचेच एक्सपेंडिचर आहेत. मी तुम्हाला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय सांगितले की लेस दॅन 1 इयर बेनिफिट देतात असे एक्सपेंडिचर, म्हणजे ज्याचा बेनिफिट आपण 1 वर्षाच्या आतमध्ये घेऊ शकतो. पण असे काही खर्च असतात की ज्याचा बेनिफिट आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3 वर्षापर्यंत जास्तीत जास्त आपल्याला घेता येऊ शकतो, पण लॉंग पिरियड साठी घेता येत नाही, मीडियम पिरियड साठी घेता येऊ शकतो. असे जे एक्सपेंडिचर्स आहेत त्याला आपण डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. म्हणून त्यांनी सांगितलं बघा या ठिकाणी अन एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रिव्हेन्यू नेचर बट benefit of which is not execute within 1 year is called deferred revenue expenditure. म्हणजे हे रिव्हेन्यू नेचरचेच आहेत पण त्याचा पूर्ण बेनिफिट आपल्याला 1 वर्षाच्या आत घेता येत नाही. साधं सिंपल उदाहरण तुम्हाला जर तुमच्या पद्धतीमध्ये सांगायचं झालं तर तुमच्याकडे एक रबर असतो बघा, सीस पेन्सिल आणि रबर जो आहे तो जर तुम्ही पूर्ण यूज करायचं म्हटलं, पूर्ण लॉस होतोपर्यंत ते पूर्ण वापरायचं संपवायचं जर म्हटलं तर तुम्हाला तो 1 वर्षात संपणार नाही, 2-3 वर्ष जाईल. पण ती इतकी छोटी गोष्ट आहे आणि छोटी अमाऊंट आहे त्याची. बघा 5 रुपयाचा रबर असतो, खोड रबर म्हणतो आपण त्याला, आणि तो वापरणार जर तुम्ही पूर्ण वापरायचं ठरवलं न हरवता तर तुम्हाला तो 2 वर्ष 3 वर्ष जाईल. म्हणजे थोडक्यात काय त्याचा बेनिफिट, त्याची अमाऊंट छोटी आहे बरोबर, पण त्याचा बेनिफिट तुम्ही मोर दॅन 1 इयर घेत आहात, नॉमिनल अमाऊंट आहे. मग हा जो एक्सपेंडिचर हा डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंड तो काय केला जातो, डिफर्ड केला जातो. म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अशा भागामध्ये त्याचं डिव्हिजन केलं जातं. सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ओव्हर द नंबर ऑफ एक्सपेन्सेस. उदाहरणार्थ बिझनेसमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट नावाचा एक एक्सपेंडिचर असतो बघा. काय असतो, ऍडव्हर्टाइजमेंट.
हा ऍडव्हर्टाइजमेंट नावाचं एक्सपेंडिचर उदाहरणार्थ 30,000 आहे आपला 3 वर्षासाठी. किती वर्षासाठी आपण खर्च केला? 3 वर्षासाठी. एजन्सीला 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करून दिलं 30,000. तर हा 3 वर्षाचा 30 आहे म्हणजे एका वर्षाला किती असेल? 10,000 10,000 10,000. मग पहिल्या वर्षाचा आपण फक्त एक्सपेन्सेस म्हणून दाखवणार आणि राहिलेला 2 वर्षाचा आहे तो प्रीपेड एक्सपेन्सेस, भविष्यात आपल्याला याचा बेनिफिट दाखवणार म्हणून तो असेट कन्सिडर करणार आणि हा एक्सपेन्सेस कन्सिडर करणार आहोत. म्हणून त्यांनी बघा सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ऑफ ओव्हर द इयर्स. बघा एका वर्षापेक्षा जास्त वर्षामध्ये आपण तो रिटर्न ऑफ करतो. सच रिटर्न ऑफ अमाऊंट इज शोन ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे रिटर्न ऑफ जे अमाऊंट होणार आहे म्हणजे हे जे 10,000 रुपये मी जे तुम्हाला पहिल्या वर्षीचे जे दाखवले, किती हजार रुपये? 10,000 रुपये. ही रिटर्न ऑफ अमाऊंट एक्सपेंडिचर म्हणून कुठे दाखवणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. अँड अनरिटर्न ऑफ अमाऊंट म्हणजे ज्याचा आपण बेनिफिट घेतलेलं नाही पुढचे 2 वर्षाचे 10,000 रुपये इज शोन ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. याचा फायदा आपण भविष्यात घेणार म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. मग त्यांनी सांगितले की हेवी एक्सपेंडिचर ऑफ ऍडव्हर्टायझिंग किंवा लिगल एक्सपेन्सेस हे जे आहेत ते जास्त कालावधीसाठी म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण तो खर्च करतो म्हणून त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. आय होप डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर क्लिअर. पुढे आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे कॅश डिस्काउंट. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, साहेब काहीतरी कमी करा ना आम्ही खरेदी करायला आलोय, किंवा ट्रेड डिस्काउंट. मग कॅश डिस्काउंट म्हणजे काय आणि ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. फर्स्ट डिस्काउंट म्हणजे काय ते समजून घेऊ. डिस्काउंट इज अ कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू द परचेसर. डिस्काउंट म्हणजे काय? कन्सेशन और अलाउन्स. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला 1,000 रुपयाची वस्तू घ्यायची आणि त्यांनी आपल्याला ती 900 रुपयालाच दिली. म्हणजे काय? वस्तू कन्सेशन मध्ये दिली. किती रुपये? 100 रुपये कन्सेशन दिलं सर आपल्याला त्यांनी. मग हा 100 रुपये काय असणार आहे? डिस्काउंट असणार आहे. कोणी दिला? सेलरने. कोणाला दिला? परचेसरला. म्हणून डिस्काउंटची डेफिनेशन काय असणार आहे? डिस्काउंट इज अ कन्सेशन और अलाउन्स गिवन बाय द सेलर to the purchaser is called discount. There are 2 types of discount. Firstly trade discount and second one is cash discount. We know first the trade discount of. बघा काय सांगितले ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय ते. बघा ट्रेड डिस्काउंट इट इज अन अलाउन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. हे वाक्य महत्वाचे. कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस और सेल्स ऑफ गुड्स. बघा हा जो डिस्काउंट आहे हा कॅटलॉग किंवा लिस्ट प्राइस म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एक शर्ट घ्यायचं, शर्टचं चित्र असंच येतं मला काढायला, बरोबर. हा शर्ट आपल्याला 1,000 रुपये किमतीचा आहे म्हणजे त्यांची MRP जी आहे ती 1,000 रुपये, बरोबर. आणि हा आपण परचेस करायला गेलो. हा काय करायला गेलो? आपण परचेस करायला गेलो आणि दुकानदाराला रिक्वेस्ट करून आपण काय म्हणलं की आम्हाला हा ना एक काहीतरी साहेब डिस्काउंट करा आणि आम्हाला एक 950 रुपयाला द्या. त्याने आपल्याला काय केलं? 950 रुपयाला दिला. म्हणजे आपल्याला त्यांनी काय केलं? 50 रुपये या ठिकाणी डिस्काउंट केला. काय केला? 50 रुपये डिस्काउंट. त्याची प्राइस 1,000 रुपये त्यांनी आपल्याला 950 ला दिला. म्हणजे त्याची जी प्राइस आहे ही जी प्रिंटेड प्राइस असणार आहे त्याला आपण काय म्हणणार? कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस असं म्हणणार. या प्राइस मध्ये त्यांनी कमी केली ती प्राइस आणि आपल्याला ती वस्तू दिली. मग हा जो डिस्काउंट याला आपण ट्रेड डिस्काउंट म्हणायचा. बघा दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस और सेल्स ऑफ गुड्स. व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस और सोल्ड रेकॉर्ड इन नेट व्हॅल्यू पेएबल दॅट इज आफ्टर डिडक्शन ऑफ अमाऊंट ऑफ ट्रेड डिस्काउंट अलाउड. बघा आता आपण काय केलं की 1,000 रुपयाची जी वस्तू आपण खरेदी केली त्यांच्याकडून, किती रुपयाची सर? 1,000 रुपयाची. ती वस्तू 50 रुपये कमी करून 950 ला खरेदी केली. मग हा ट्रेड डिस्काउंट आहे. हा कोणता डिस्काउंट आहे? ट्रेड डिस्काउंट. कारण की त्यांनी आपल्याला लिस्ट प्राइस किंवा कॅटलॉग प्राइस वर डिस्काउंट दिला. तर हा ट्रेड डिस्काउंट वजा करून ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना आपण 950 लाच रेकॉर्ड करणार. आपण त्याच्यात असं सांगणार नाही की आम्ही 50 रुपये डिस्काउंट दिलेला. म्हणजे काय की ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड केला जात नाही. हे खूप महत्वाचं वाक्य. ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड केला जात नाही. म्हणजे रेकॉर्ड केला जात नाही, ट्रान्झॅक्शन ते रेकॉर्ड होत नाही ट्रेड डिस्काउंटचं. म्हणजे डिस्काउंट दिलेला आहे, जी अमाऊंट डिस्काउंट दिली ती आपण रेकॉर्ड करणार नाही. बघा त्यांनी एक उदाहरणाच्या मार्फत समजून सांगण्याचा प्रयत्न केला. इफ गुड्स ऑफ ₹1,000 आर सोल्ड ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. बघा 1,000 वर 5% ट्रेड डिस्काउंट जर काढला तर आताच मी तुम्हाला सांगितलं की तो 50,000 रुपये असणार. द व्हॅल्यू ऑफ गुड्स दॅट विल बी रेकॉर्डेड विल बी
950 बोथ बाय द परचेसर अँड सेलर. बघा काय करणार, परचेसर सुद्धा रेकॉर्ड करताना 1000 रुपयाची वस्तू विकली असं नाही दाखवणार, तो कितीची विकली 950 ची विकली असं दाखवणार. आणि ज्याने खरेदी केली तो सुद्धा 1000 रुपयाची खरेदी केली असं नाही दाखवणार, कितीची खरेदी केली 950 रुपयाची खरेदी केली. म्हणजे थोडक्यात काय, दोन्ही ठिकाणी परचेसरने सुद्धा हा 50 रुपये ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला नाही आणि ज्याने वस्तू खरेदी विक्रेत्याने सुद्धा 50 रुपये ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला नाही आणि ज्याने वस्तू खरेदी केली म्हणजे परचेसरने सुद्धा हा 50 रुपये डिस्काउंट रेकॉर्ड केला नाही. म्हणजे हा ट्रेड डिस्काउंट आहे, तो रेकॉर्ड होत नाही. द व्हॅल्यू ऑफ गुड्स दॅट विल बी रेकॉर्डेड विल बी 950 बोथ बाय द परचेसर. बघा परचेसर अँड द सेलर अँड नॉट ₹100 सेलर अँड नॉट ₹1000 तो रेकॉर्ड करणार नाही. म्हणून त्यांनी वाक्य वापरले हेन्स ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. म्हणजे ट्रेड डिस्काउंट जो आहे 50 रुपये तो बुक्स ऑफ अकाउंटला सेपरेटली रेकॉर्ड केला जात नाही. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, त्याची जी कॉस्ट प्राइस कॅटलॉग प्राइस असेल किंवा लिस्ट प्राइस असेल त्या प्राइस कमी करून ती वस्तू विकणे. कधी विकणे, ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे विकत असतानाच ती अमाऊंटची कमी करायची प्राइस मध्ये आणि ती द्यायची, त्याला आपण ट्रेड डिस्काउंट म्हणणार. आणि हा ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होत नाही. एवढं सरळ साधं सोपं आहे. आता कॅश डिस्काउंट म्हणजे काय, तर कॅश डिस्काउंट म्हणजे काय, इट इज द अमाऊंट डिडक्ट फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ऍट द टाइम ऑफ रिसिप्ट. एक साध्या उदाहरणामार्फत समजून घेऊ आपण. बघा हे मी सगळं या ठिकाणी क्लिअर करतो आणि या ठिकाणी आपण असं समजूया की हा दुकानदार आहे आणि हे त्याचा ग्राहक आहे. या दुकानदाराने काय केलं, 1000 रुपयाची वस्तू या ग्राहकाला विकली. बरोबर, या ग्राहकाला विकली. ग्राहक काय म्हटला की साहेब आता पैसे देणं नाहीत, मी काय करतो याचे पैसे 1 महिन्यानंतर 1 मंथ नंतर पेड करतो. किती महिन्यानंतर पेड करणार आहे, 1 महिन्यानंतर. पण दुकानदाराला काय झालं की महिना पूर्ण होण्याच्या अगोदरच एक 20 दिवस त्याचे पूर्ण झाले, 10 दिवस शिल्लक होते. 20 दिवसानंतर पैशाची गरज होती म्हणून त्याला ह्या व्यक्तीला काय म्हटलं की तुला मी 1000 रुपयाचा माल विकला होता ना, तर आता काय कर माहिती का, मला खूप पैशाची गरज आहे, ह्या 1000 ऐवजी मला तू आत्ता जर पैसे दिले तर मी तुला 50 रुपये डिस्काउंट देईल, 950 रुपये दे, पण आत्ता दे, 10 दिवसामध्ये तुझे 50 रुपये वाचणार आहेत. मग मी तुझ्याकडून 50 रुपये कमी घेतोय. हे जे 50 रुपये त्याने जे कमी घेतले, या कमी घेतलेला म्हणजे हा जो त्याने डिस्काउंट दिला याला म्हणणार आपण कॅश डिस्काउंट. बघा हा डिस्काउंट कधी भेटला, हा 20 दिवसानंतर भेटला. बघा म्हणजे त्यांनी वस्तू परचेस केली समजा 1 तारखेला, त्याला 1 महिन्यानंतर पैसे द्यायचे, पण 20व्या दिवशीच त्यांनी काय केलं, अमाऊंट वसूल केली आणि वसूल करताना काय सांगितलं की 50 रुपये कमी दे पण आत्ताच दे, त्याला आपण म्हणणार कॅश डिस्काउंट. मग आता तेच या ठिकाणी त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. इट इज द अमाऊंट डिडक्ट फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसिप्ट. इट इज द कन्सेशन गिवन फॉर इनकरेजिंग प्रमोट द पेमेंट. बघा पैसे लवकर भेटाव, इनकरेजिंग प्रमोट द पेमेंट. इट इज गिवन आयदर फॉर द स्पॉट पेमेंट और फॉर द पेमेंट विद इन द स्पेसिफिक पिरियड. म्हणजे ते पैसे वसूल होण्याच्या वेळेस किंवा स्पॉट ऑफ पेमेंटला दिले जाते. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेट आफ्टर द डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. बघा आता उदाहरणार्थ आपण लास्टचं एक्झाम्पल घेऊ. 950 रुपये होतं, बरोबर. 950 रुपयाची आपण वस्तू विकली त्याला 50 रुपये डिस्काउंटने. मग तो 1 महिन्यानंतर त्याचे पैसे देणार म्हटला. 1 महिना संपण्याच्या अगोदरच आपण 20 दिवसात त्याला पैसे मागितले की बाबा दे. मग 20 दिवसात देताना तो काय त्याला काय म्हटलं की तू आत्ता दिले तर आत्ता 900च दे, 50 रुपये तुला अजून डिस्काउंट. हा जो 50 आहे तो कॅश डिस्काउंट असणार आहे. मग हा 50 कसा कॅल्क्युलेट केला जातो, ह्या 950 वर. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेट आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. आता ही अमाऊंट 50 रुपये होती म्हणून ठीक आहे, काय पर्सेंटेज मध्ये देतात. सिन्स इट इज लॉस टू द सेलर, हा जो आहे हा लॉस असतो सेलरचा, अँड गेन टू द बायर, जो खरेदी करतो त्याचा हा प्रॉफिट असतो. कॅश डिस्काउंट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. याचा अर्थ काय होतो, कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करावं लागतं. दोघांमधला फरक समजून घ्या. काय सांगितलं मी या ठिकाणी की जो ट्रेड डिस्काउंट आहे हा ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपियर म्हटलंय त्यांनी, आणि कॅश डिस्काउंट आहे तो अपियर म्हटलंय. म्हणजे
ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होत नाही, कॅश डिस्काउंट हा रेकॉर्ड केला जातो बुक्स ऑफ अकाउंटला. हे त्याच्यावरून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप ह्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर आहे, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. नेक्स्ट आपण बघूया सॉल्वंट अँड इनसॉल्वंट. आता सॉल्वंट पर्सन आणि इनसॉल्वंट पर्सन म्हणजे काय? सॉल्वंट म्हणजे फायनान्शियली साऊंड असणारा, ज्याच्याकडे ज्याची कर्ज फेडण्याची ऐपत आहे असा व्यक्ती, आणि ज्याची कर्ज फेडण्याची ऐपत नाही, तो कर्जात आहे, त्याच्या असेट ज्या आहेत त्या कर्ज फेडण्यासाठी सफिशियंट नाहीत, त्याला इन्सॉल्वंट म्हणणार. समजून घेऊ त्यांनी काय सांगितलं. बघा सॉल्वंट काय सांगितले, इफ अ पर्सन असेट इज मोर दॅन हिज लॅबिलिटी. असेट म्हणजे काय? थोडक्यात संपत्ती. आणि लॅबिलिटी म्हणजे काय? देयता, देणं. असेट जास्त आहेत कशापेक्षा? लॅबिलिटी म्हणजे थोडक्यात लोन असं समजा, लोन कमी आहे आणि संपत्ती जास्त आहे, ऑर इक्वल आहे किंवा सारखंच आहे. ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्वंट पर्सन. त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार? सॉल्वंट पर्सन असं म्हणणार. सॉल्वंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड अँड इज इन अ पोझिशन टू पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स. त्याच्या सगळ्या डेप्ट्स पेड करण्यासाठी तो कॅपेबल असतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, दॅट इज असं म्हटलंय त्यांनी, अ पर्सन टोटल असेट हॅव बीन कॅल्क्युलेट टू ₹50 लाख. बघा एका व्यक्तीचे असेट किती आहेत? 50 लाख. अँड हिज टोटल डेप्ट्स म्हणजे काय? लॅबिलिटी समजूया, वेअर ₹30 लाख. म्हणजे त्याची संपत्ती 50 आहे आणि कर्ज किती आहे? 30 लाख रुपये आहे. सिन्स हिज पोझिशन इज साऊंड, ही इज एबल टू पे हिज डेप्ट्स. म्हणजे त्याचं लोन पेड करण्यासाठी तो एबल म्हणजे पात्र आहे. देअरफॉर ही इज कॉल्ड सॉल्वंट पर्सन. त्याला आपण काय म्हणणार? सॉल्वंट पर्सन. सॉल्वंट पर्सन म्हणजे काय ते समजून घ्या, की ज्याचे असेट जास्त आहेत आणि लॅबिलिटी कमी आहेत, म्हणजे त्याचं कर्ज पेड करण्यासाठी त्याच्याकडे सफिशियंट असेट आहेत, तो ते पेड करू शकतो, त्याच्या डेप्ट्स तो पेड करू शकतो, असा व्यक्ती म्हणजे सॉल्वंट पर्सन. आणि इनसॉल्वंट पर्सन म्हणजे ज्याच्या विरुद्ध, की ज्याची लॅबिलिटी म्हणजे कर्ज किंवा लोन हे जास्त आहे संपत्तीपेक्षा, म्हणजे त्याचं कर्ज तो पेड करू शकत नाही त्याच्या संपत्तीमधून, मग असा जो व्यक्ती त्याला इनसॉल्वंट पर्सन असं म्हणायचं. तेच त्यांनी सांगितले, अ पर्सन हुज लॅबिलिटी आर मोर दॅन हिज असेट is an insolvent person. Such person liability are more than his asset. For example, a person total asset or property have been calculated to ₹20 lakh. बघा प्रॉपर्टी किती आहे? 20 लाख रुपये. and his total debts म्हणजे काय आपण समजूया? लोन किंवा लॅबिलिटी समजूया. where रुपीज किती? 50 लाख. म्हणजे असेट 20 आहे आणि कर्ज किती आहे? 50. संपत्ती 20, कर्ज 50 लाख रुपये आहे. and if he is not a position to get any amount for any source and if the court is so satisfied then he will be declared as a insolvent person. बघा त्याच्याकडे काय, त्याची लॅबिलिटी पेड करण्यासाठी दुसरा कोणताही सोर्स नाही, मग कोर्ट काय करू शकतं? त्याला जर खात्री झाली की हा पेड करू शकत नाही तर त्याला डिक्लेअर करतं इनसॉल्वंट पर्सन. हा इनसॉल्वंट आहे हे डिक्लेअर कोण करतं? कोर्ट करतं. एवढं लक्षात राहू द्या. आणि या व्हिडिओमध्ये आपण लास्टची कन्सेप्ट समजून घेणार आहोत, अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर म्हणजे काय? वर्ष. आणि वर्षात किती महिने असतात? 12 महिने. सर लक्षात राहू द्या, सर म्हणजे मी आणि विद्यार्थी म्हणजे तुम्ही. सर किती महिने असतात? 12. म्हणजे मीच मला सांगतोय 12, पण तुम्ही लक्षात ठेवा की किती महिने असतात? 12 महिने असतात. बघा काय सांगितलंय की इट इज द पिरियड ऑफ 12 मंथ. बघा हा अकाउंटिंग इयरचा पिरियड जो असणार आहे तो किती महिन्याचा आहे? 12 महिन्याचा पिरियड आहे, बरोबर. अकाउंट आर मेंटेन अँड क्लोज बाय द प्रोप्रायटर. या 12 महिन्याच्या पिरियडमध्ये अकाउंट मेंटेन केले जातात. 12व्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे शेवटी वर्ष संपल्यानंतर अकाउंट क्लोज केले जातात. अर्लियर द प्रोप्रायटर वेज फॉलोविंग एनी अकाउंटिंग इयर दॅट इज कॅलेंडर इयर. कोणतेही अकाउंटिंग इयर असू शकतं. कॅलेंडर इयर. कॅलेंडर इयर म्हणजे काय? 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे कॅलेंडर इयर, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, डिसेंबर पर्यंत. फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर कधी सुरू होतं? तर हे फायनान्शियल इयर सुरू होतं 31 मार्च, 31 मार्चला सुरू होतं या वर्षी, आणि एंड कधी होईल? पुढल्या वर्षी. सॉरी, फायनान्शियल इयर मी 31 मार्च म्हणलं. फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि संपतं कधी? 31 मार्चला संपतं. मग फायनान्शियल इयर ऑर एनी अदर इयर ॲज पर द ट्रेडिशन. बघा, बट नाव फॉर इन्कम टॅक्स पर्पज. बघा इन्कम टॅक्स पर्पजसाठी अन अकाउंटिंग इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल. कधी सुरू होतं?
1 एप्रिलला सुरू होतं अँड एंड्स ऑन 31 मार्च. कधी संपतं? 31 मार्च. उदाहरणार्थ आपलं 2024 हे वर्ष चालू यात आपण 1/4/2024 ला वर्ष सुरू झालं. याचे 12 महिने कधी कंप्लीट होतील? 31/3/2025 ला सुरू होतील. कधी संपतील? 31/3/2025 ला सुरू होईल, 24 ला संपतील 25 ला. मग तुम्हाला जर अकाउंटिंग इयर म्हणजे काय जर सांगितलं तर अकाउंटिंग इयर इज द पिरियड ऑफ 12 मंथ स्टार्ट विथ 1 एप्रिल 2024, स्टार्ट विथ 1 एप्रिल अँड एंड्स विथ द नेक्स्ट इयर 31 मार्च. म्हणजे पुढल्या वर्षीचं 31 मार्चला ते संपणार आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा, ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर अ प्रोप्रायटर हॅज प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. बघा म्हणजे फायनल अकाउंट तयार करतो. फायनल अकाउंट मध्ये 3 अकाउंट तयार केले जातात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे 2 अकाउंट आणि तिसरं बॅलन्स शीट असतं. बॅलन्स शीट अकाउंट हे स्टेटमेंट आहे. अँड बॅलन्स शीट अँड फाइंड आउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. तर अकाउंटिंग इयर म्हणजे काय? हा 12 महिन्याचा कालावधी आहे. हे कॅलेंडर इयर असू शकतं, फायनान्शियल इयर असू शकतं किंवा अदर कोणतं वर्ष असू शकतं ॲज पर ट्रेडिशन. म्हणजे ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी परंपरा आहे त्या पद्धतीचं ते वर्ष असू शकतं. आता फॉर द इन्कम टॅक्स पर्पज, आता मला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला होता की अकाउंटिंग इयर 1 एप्रिलला सुरू का होतं आणि 31 मार्चलाच का संपतं? तर 1 एप्रिलला का सुरू होतं? कारण की ते इन्कम टॅक्सचं जे इयर आहे ते ॲज पर द लॉ 1 एप्रिलला सुरू होतं. तर ते आपल्याला इन्कम टॅक्स भरणं सोयीचं जावं म्हणून अकाउंटिंग इयर किंवा फायनान्शियल इयर सुद्धा 1 एप्रिलला सुरू केलं जातं, असं त्याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या की जे अकाउंटिंग इयर असणार आहे ते 1 एप्रिलला सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे? 31 मार्चला, पुढल्या वर्षीचं 31 मार्च. म्हणजे 2024 ला सुरू झाले 1 एप्रिलला तर संपेल कधी? 31 मार्च 2025 ला. आय होप या कन्सेप्ट ज्या आज मी सांगितल्या ते तुम्हाला क्लिअर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या कन्सेप्ट मी शिकवल्या नक्कीच तुम्हाला समजलेल्या असतील, आवडलेल्या असतील. जर समजलेल्या असेल, शिकवण्याची मेथड जर आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवू शकता, जेणेकरून ह्या शिकवण्याच्या मेथडमध्ये अजून जर काय सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर ती नक्कीच केली जाईल. तुमच्या कमेंट्सचा नक्कीच विचार केला जाणार आहे. आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की हे सगळं तुमच्यासाठीच आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा अभ्यास म्हणजेच पुढचा टॉपिक अभ्यासणार आहोत. टॉपिक म्हणजेच पुढचा भाग अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.